नमस्कार मित्रांनो, काल आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक सुरू केला। या टॉपिकमध्ये आपण सोप्या भाषेत काय शिकलो की थोडक्यात सार्वजनिक वित्त म्हणजे काय, या सार्वजनिक वित्तालाच आपण पब्लिक फायनान्स किंवा राजकोषीय धोरण कसं म्हणतो, त्या राजकोषीय धोरणामध्ये असणारे 3 प्रकार, लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म, म्हणजेच काय पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, पंचवार्षिक योजना आणि दरवर्षीचं बजेट, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, या बेसिक गोष्टी आपण पाहितल्या। मग कालचा चार्ट तुम्हाला आठवत असेल बरोबर, मी तुम्हाला चार्ट तोंडी सांगतो कारण आता जे सगळं शिकवणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी तो चार्ट तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे। चालेल, तर पहा कालच्या बजेटचं जे स्ट्रक्चर होतं त्यात मी तुम्हाला काय सांगितलं होतं, फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, तर फिस्कल पॉलिसी म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये सरकारचं कमाई आणि सरकारचा खर्च याचं जे धोरण असतं, म्हणजे सरकार पुढच्या वर्षभरामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणावरनं किती प्रमाणामध्ये आणि केव्हा पैसे कमवणार आहे आणि सरकार पुढच्या वर्षभरामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती आणि केव्हा पैसे खर्च करणार आहे, या सगळ्यांचं जे धोरण असतं हे राजकोषीय धोरण असतं। याचा अर्थ काय झाला, सरकारचं जे बजेट आहे, तसं पाहायला गेलं तर बजेट हा शब्द संविधानात वापरलेला नाहीये, बजेटऐवजी संविधानात शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे काय वार्षिक अंदाजपत्रक। तर मग सरकारचं हे जे बजेट आहे हे एक प्रकारचं शॉर्ट टर्म फिस्कल पॉलिसी आहे, म्हणजे काय लघुकालीन राजकोषीय धोरण आहे। मग या लघुकालीन राजकोषीय धोरणामध्ये जसं फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च, त्याच पद्धतीने मग या बजेटमध्ये काय असतं, बजेटचे 2 सगळ्यात मेन कॉम्पोनेंट आहेत। व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करा, कारण इथं जे मी शिकवणार ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तर सरकारचं हे जे बजेट आहे किंवा अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पामध्ये 2 सगळ्यात महत्त्वाचे कॉम्पोनेंट आहेत, एक आहे सरकारची कमाई, दुसरा आहे सरकारचा खर्च। एक आहे सरकारची कमाई, दुसरा आहे सरकारचा खर्च, बरोबर। आता मग ही जी कमाई आहे सरकारची कमाई, ही सरकारची कमाई 2 प्रकारची आहे, एक आहे महसुली कमाई ज्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू रिसीट, दुसरी आहे भांडवली कमाई ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॅपिटल रिसीट, बरोबर आहे। रेव्हेन्यू रिसीट आणि कॅपिटल रिसीट किंवा महसुली कमाई आणि भांडवली कमाई या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर जी कमाई सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा रिकरिंग असते तिला आपण महसुली कमाई असं म्हणतो। म्हणजे थोडक्यात काय झालं, महसुली कमाई ही रिकरिंग असते, पुन्हा पुन्हा होणारी असते, शॉर्ट टाइम इंटरवल नंतर असते आणि काय असते एक प्रकारची छोटी टेम्पररी कमाई असते, बरोबर आहे। मग महसुली कमाई परत 2 प्रकारची असते, एक असते टॅक्सेसमधनं मिळणारी महसुली कमाई आणि दुसरी असते टॅक्सेस सोडून इतर गोष्टींमधनं मिळणारी महसुली कमाई। जी महसुली कमाई आपल्याला टॅक्सेसमधनं मिळते त्याला आपण म्हणतो कर महसूल, व जी कमाई आपल्याला टॅक्सेस सोडून इतर घटकांमधनं मिळते त्याला आपण म्हणतो करेतर महसूल। त्याला आपण काय म्हणतो, करेतर महसूल हा सोपा शब्द आपण वापरतो, करेक्ट आहे। कर महसूल, दुसरा आहे करेतर महसूल। मग कर महसूल परत 2 प्रकारचा असतो, एक असतो डायरेक्ट टॅक्सेस, दुसरा असतो अप्रत्यक्ष कर, बाकीचं तुम्हाला आठवत असेल। भांडवली कमाई, भांडवली कमाई कशी असते, 1 शॉट असते, एकदाच मिळणारी असते, लॉंग टर्म असते, रिकरिंग स्वरूपाची नसते। मग भांडवली कमाईमध्ये 4 महत्त्वाचे घटक येतात। सगळ्यात पहिला घटक आहे तुम्ही तुमची मालमत्ता विक्री केल्यास, म्हणजे काय सेल ऑफ असेट। दुसरा महत्त्वाचा घटक आहे जर तुम्ही एखाद्या कंपनीला, देशाला किंवा एखाद्या संस्थेला दिलेलं कर्ज त्याची वसुली केल्यास, म्हणजे लोन रिकव्हरी। तिसरा आहे देशाला गरज आहे तर तुम्ही नवीन कर्ज उभारणी केली, मग ही कर्ज उभारणी वर्ल्ड बँकेकडनं असू शकते, IMF कडनं असू शकते, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं असू शकते, एखाद्या परदेशी देशाकडनं असू शकते किंवा देशांतर्गत सुद्धा तुम्ही कर्ज उभारणी करू शकता। ही झाली कर्ज उभारणी ज्याला आपण म्हणतो न्यू बॉरोइंग। आणि सगळ्यात शेवटचा आहे डिसइन्व्हेस्टमेंट, म्हणजे निर्गुंतवणूक। जेव्हा सरकार एखाद्या कंपनीमधील स्वतःचे शेअर्स विकते तेव्हा त्याला आपण त्या सरकारची निर्गुंतवणूक किंवा डिसइन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरतो। आलं लक्षात? तर हे 4 घटक, मालमत्ता विकणं, कर्ज वसुली, नवीन कर्ज उभारणी आणि निर्गुंतवणूक, हे 4ही घटक लॉंग टर्म असतात, ॲट 1 शॉटवाले असतात, याला आपण कॅपिटल रिसीट किंवा भांडवली कमाई हा शब्द वापरतो। त्यानंतर पुढचा आहे तुमचा खर्च। खर्च परत 2 प्रकारचा असतो, एक असतो महसुली खर्च, दुसरा असतो भांडवली खर्च। महसुली खर्च हा मोस्टली कन्झम्पशन एक्सपेंडिचर असतो, आपल्या कन्झम्पशनसाठी किंवा मेंटेनन्ससाठी केलेला खर्च असतो। महसुली खर्चाबद्दल एक निगेटिव्ह शब्द आहे, तो आहे महसुली खर्च हा अनुत्पादक खर्च असतो, महसुली खर्च हा नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असतो। भांडवली खर्च हा पायाभूत सुविधांवरील खर्च असतो, तो लॉंग टर्म असतो व तो भविष्यामध्ये खूप मोठा फायदा देणारा असतो, त्याला भांडवली खर्च म्हणायचं। आलं लक्षात? तर थोडक्यात हे आपलं स्ट्रक्चर होतं कालच्या बजेटचं। बजेट 2 कॉम्पोनेंट, एक आहे कमाई, दुसरा आहे खर्च। चालेल, आता आपण काय करूया,
या बजेटच्या आधारावर असणारे खूप महत्त्वाच्या संकल्पना शिकूया, त्या म्हणजे डेफिसिट किंवा तुटी. बरोबर आहे, अर्थसंकल्पीय तुटी किंवा बजेटमध्ये असणारे वेगवेगळे डेफिसिट आपण शिकूया. चालेल, सुरू करूया. पहिला प्रश्न, सगळ्यात पहिला कन्सेप्ट आपण शिकून घ्या, तूट म्हणजे काय. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. तूट म्हणजे काय पहा. बऱ्याचदा काय असतं की आपण एखाद्या वर्षभरात महिन्यात आपण काय करतो की कोरोनामुळे समजा घरच्यांची पगार थोडी कमी झाली आहे, समजा एक 50,000 पगार असते, पण अचानक काहीतरी अडचणींमुळे पगार कमी होऊन 30,000 झाली. या महिन्यात फक्त 30,000 घरी आलेत, पण द्यायचे लोनचे हफ्ते, मुलांच्या ऑनलाईन वर्गांचे क्लासेस, विकत घ्यायचं, त्यानंतर रेंट, हा सगळा खर्च खूप जास्त आहे. तर आपल्या तोंडातून सहज काय येतं की या महिन्यात पैसे कमी पडतील, या महिन्यात, किंवा आपल्या घरी एक शब्द वापरला जातो बघा, या महिन्यात पैशांची तूट जाणवतीये. तूट जाणवतीये म्हणजे काय, तर सोपा कन्सेप्ट आहे, जेव्हा तुमचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो, खर्च जास्त असतो कोणापेक्षा, कमाईपेक्षा, याला आपण तूट किंवा इंग्लिशमध्ये याला आपण डेफिसिट हा शब्द वापरतो. सेम सरकारचं सुद्धा आहे, जेव्हा सरकारचा खर्च हा सरकारच्या कमाईपेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला आपण तूट किंवा डेफिसिट असं म्हणतो. आलं लक्षात. सोप्या भाषेमध्ये सरकारचा खर्च जास्त आहे कमाईपेक्षा, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण तूट हा शब्द वापरतो. आता आपण काय करूया, हा तूट हा शब्द शिकताना थोडं इंटरेस्टिंग गोष्ट आपण समजून घ्या. पहा, सोपी गोष्ट आहे. समजा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर मग तूट असणं वाईट आहे, सरकारनं तूट नाही होऊ द्यायला हवी, सरकारनं पैसे जपून वापरायला हवे. मग मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, मला सांगा तूट असणं चांगलं की वाईट. सांगा, तूट असणं चांगलं की वाईट. सोपा प्रश्न आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांचं म्हणणं असेल, सगळ्यांचं नाही म्हणणार मी, पण तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांचं म्हणणं हे असेल की सर तूट असणं वाईट आहे. तूट आहे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ हा आहे की सरकारला स्वतःचे फायनान्सेस किंवा स्वतःच्या गोष्टी मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं करता येत नाही. असं नाही आहे मित्रांनो. तूट असणं चांगलं की वाईट हा प्रश्न आपण येस किंवा नो यामध्ये उत्तर देऊ शकत नाही. पहा, एका मर्यादेपर्यंत तूट असणं चांगलं आहे. का चांगलं आहे तर पहा, भारतासारखा डेव्हलपिंग कंट्री, भारतासारखा विकसनशील देश, ज्या ठिकाणी शिक्षणाची कमी आहे, तुम्ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं पाहत चला ह्या सगळ्या गोष्टी, ज्या ठिकाणी शिक्षणाची कमी आहे, प्रायव्हेट सेक्टर खूप जास्त स्ट्रॉंग नाही आहे, लोकांचा राहणीमानाचा दर्जा खालावलेला आहे, लोकांची पर कॅपिटा इन्कम कमी आहे, इंडस्ट्रियल ग्रोथ रेट कमी आहे, एम्प्लॉयमेंट कमी आहे, गरिबी खूप जास्त आहे आणि लोकसंख्या तर खूप आहे. एवढी जास्त लोकसंख्या आहे की हे आपल्या देशावरचं सगळ्यात मोठं ओझं आहे. लक्षात ठेवा, लोकसंख्या हे आपल्या देशावरचं सगळ्यात मोठं ओझं आहे. आणि आपण जे म्हणतो ना की याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये कन्वर्ट करू, हे कन्वर्ट होणं शक्य नाही. काय होणं शक्य नाही, तुम्ही स्वतः विचार करा. तुमच्यापैकी 90% लोक, ही खरी गोष्ट आहे, तुमच्यापैकी 90% लोक यांना इंजिनिअरिंग करत असताना मी माझा पेपर 1 नाईट फाईटमध्ये काढला, यात जे कौतुक आहे ना, या मानसिकतेनं तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळवू शकत नाही. किंवा आणखीन जेव्हा विचारलं जातं की तू काय शिकतो बाबा, जर मुलगा म्हणला की मी सर दादा ITI करतोय, अच्छा म्हणजे सध्या काहीच करत नाही का, म्हणजे ITI करणाऱ्या लोकांना या कमी यानं लेखलं जातं. किंवा स्किल शिवण क्लास असेल काय असेल या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना कमी लेखलं जातं, तोपर्यंत तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा घेऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या देशामध्ये या सगळ्या अडचणी असताना सरकारला पैसे खर्च करावे लागतील, कारण लोकांची स्वतःची पर्चेसिंग पॉवर नाहीये, लोकांची स्वतःची क्रयशक्ती नाहीये. त्यामुळं जेव्हा सरकारची तूट वाढते याचा अर्थ काय होतो, सरकारचा खर्च वाढला आहे. आणि सरकारचा खर्च वाढणं का आवश्यक आहे, कारण भारतासारख्या मोठ्या देशामध्ये लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीयेत, लोकांची क्रयशक्ती चांगली नाहीये, लोकांची कमाई चांगली नाहीये. आणि यामुळे या लोकांना या सगळ्या प्रकारच्या सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करणं आवश्यक आहे, खर्च वाढविणं आवश्यक आहे. आलं लक्षात, हा खर्च वाढविणं आवश्यक आहे. पण कुठपर्यंत, फक्त एका मर्यादेपर्यंत, बरोबर आहे. पण जर समजा एका मर्यादेच्या पलीकडे खर्च वाढवला ते चांगलं आहे का, नाही ते वाईट आहे. तुम्ही बघा ना, सरकार उठलंय आणि सरकार दन पैसे खर्च करतंय. मला सांगा, सरकार पैसे खर्च करते याचा अर्थ सरकारकडे स्वतःचे पैसे आहेत का, नाही आहेत. सरकारकडे स्वतःचे पैसे नाही आहेत, सरकारला कर्ज घ्यावं लागते. मग समजा 6 ते 7 कर्ज देणारी लोक आहेत आणि या 6 ते 7 लोकांकडे महेश शिंदे कर्ज मागायला गेलाय, टाटा कर्ज मागायला गेलाय, अडाणी कर्ज मागायला गेलाय, सरकार सुद्धा कर्ज मागायला आलंय. तर ते कर्जदार मला सांगा, कर्ज देताना पहिला प्रेफरन्स कोणाला देतील, गव्हर्नमेंटला देतील. का, कारण गव्हर्नमेंटला दिलेलं कर्ज सेफ आहे.
सोबत गव्हर्नमेंट काय करते, सरकारला गरज असल्यामुळे सरकार त्या कर्ज देणाऱ्या व्यक्तींना म्हणतं की तुम्ही मला कर्ज द्या, मी तुम्हाला चांगलं व्याज देतो. ऑब्व्हियसली त्यांचं जास्तीत जास्त कर्ज सरकारकडे जाईल. जर त्यांचं कर्ज सरकारकडे गेलं तर आम्ही जे खाजगी प्लेयर्स आहोत, आम्हा खाजगी प्लेयरला कर्जच उरणार नाही, आणि कर्ज उरलं नाही तर आम्ही कच्चा माल जास्त विकत घेऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टेशन चांगलं आणू शकत नाही, फॅसिलिटीज चांगल्या देऊ शकत नाही, आमचे बिझनेस हळूहळू बुडायला सुरू होतील. आलं लक्षात. आणि सरकारनं जास्तीचं कर्ज घेतल्यामुळं ऑटोमॅटिकली मार्केटमधल्या प्रायव्हेट प्लेयरला नुकसान होईल, ते मार्केटमधनं बाहेर फेकले जातील, आणि ते बाहेर फेकले गेले की परत सरकारचं पूर्ण मार्केटवर साम्राज्य उभं राहिलं, मग करप्शन वाढेल. आलं लक्षात. त्यामुळे महत्त्वाचं काय आहे, तूट असणं चांगलं आहे, पण तूट एका मर्यादेपर्यंत चांगली असते. कारण एका मर्यादेपर्यंत तूट असणं हे कशासाठी असतं, हे विकासासाठी असतं, दुर्बल घटकांसाठी असतं, अडचणीत असणाऱ्या घटकांसाठी असतं, बाकी लोकांसाठी तूट असणं चांगलं नसतं. पण जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त तूट वाढते, एका लेवलपेक्षा जास्त तूट वाढते, त्यानंतर मात्र हे चांगलं नसतं. का? कारण ते इकॉनॉमिक तत्वांना, आर्थिक तत्वांना धरून नसतं, आणि याचा सगळ्यात मोठा फटका खाजगी क्षेत्राला बसू शकतो, तुमच्या इकॉनॉमीच्या स्पर्धात्मकतेवर बसू शकतो. आता बघा, स्पर्धात्मकता हा शब्द आलाय, मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, मी इथं जे सगळं शिकवतोय प्रत्येक शब्द इकॉनॉमिक्सला धरून आहे. तुम्हाला वाटत असेल सर विषय सोडून शिकवतायत, ज्यांना असं वाटतं सरळ स्क्रोल करायचं आणि पुढचा व्हिडिओ पाहायचा, कारण हे सगळे जे शब्द आहेत तुमच्या पुस्तकात कुठंही नाहीत, आणि प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आलेला आहे. कोणतंही पुस्तक उघडा, जे मी शिकवतोय या पद्धतीनं कोणत्याही पुस्तकामध्ये डेटा अवेलेबल नाही. तर बा, स्पर्धात्मकता म्हणजे काय, थोडक्यात काय, याला आपण काय म्हणतो, याला आपण कॉम्पिटिटिव्ह हा शब्द वापरतो. कॉम्पिटिटिव्ह असणं, कॉम्पिटिटिव्ह. चला, कॉम्पिटिटिव्ह असण्याचं एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. OnePlus फोन आणि दुसरा आहे सॅमसंग S9 Plus. बरोबर आहे, सॅमसंग S9 Plus. आता बघा, स्पर्धात्मक म्हणजे काय, सॅमसंग S9 Plus मध्ये जेवढे सगळे फीचर्स आहेत त्यापेक्षा चांगले फीचर्स फोनचा कॅमेरा सोडला तर, सॅमसंग S9 Plus मध्ये जेवढे फीचर्स आहेत त्यापेक्षा सगळे फीचर, फोन कॅमेरा सोडला तर सगळेच्या सगळे फीचर रादर सॅमसंग S9 पेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीचे फीचर्स कोण प्रोव्हाइड करतं, OnePlus हा फोन प्रोव्हाइड करतो. आणि याची किंमत किती आहे, याची किंमत आहे 38,000च्या आसपास. सेम तुम्हाला S9 Plusचा फोन घ्यायचा असेल, तुम्हाला किती पे करावं लागतं, तुम्हाला पे करावं लागतं 80,000च्या आसपास. बरोबर आहे. म्हणजे पहा, इथं काय होतंय, क्वालिटी जवळपास सेम आहेत, क्वालिटीज जवळपास सेम आहेत. बरोबर आहे. फक्त काय, कॅमेऱ्याचा फरक आहे किंवा कधी कधी दिसण्याचा फरक आपण म्हणू शकतो, हा दोन गोष्टींचा फरक आहे. हा फरक सोडला तर दोन्हीमधले क्वालिटी ॲब्सोल्युटली सेम आहे, पण किमतींमधला फरक किती आहे. OnePlusची किंमत आहे 38,000, S9 Plusची किंमत आता कमी झाली असेल, मी एक जुना आकडा सांगतो, 80,000. बरोबर आहे. मग मला सांगा, इथं तुम्ही काय करताय, तुम्ही सेम क्वालिटी थोड्याफार फरकानं कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देताय, याला म्हणायचं कॉम्पिटिटिव्हनेस किंवा स्पर्धात्मकता. स्पर्धात्मकता मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा जो प्रोडक्ट आहे, तुमची जी वस्तू तुम्हाला विकायची आहे, याची क्वालिटी जवळपास सेम लेवलची असावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सेम क्वालिटी देत असताना किंवा जवळपास सेम क्वालिटी देत असताना तुमची किंमत जर अफोर्डेबल असेल तर तुमची वस्तू स्पर्धात्मक आहे. आणि कोणत्याही बिझनेसला जर स्पर्धात्मक राहायचं असेल, कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल, तर त्या बिझनेसकडे स्वतःचं मोकळं भांडवल असणं, फ्री कॅपिटल असणं आवश्यक असतं. जर यांच्याकडे फ्री कॅपिटल नसेल तर तुम्ही स्पर्धात्मक नसाल. समजा माझा एक कोचिंग क्लास आहे आणि माझ्या शेजारचा एक कोचिंग क्लास आहे, दोघं आम्ही सेम क्वालिटी देतो, पण ही सेम क्वालिटी देत असताना जर माझ्याकडे थोडं जास्त भांडवल असेल तर मी माझे बेंच थोडेफार कुशनचे करून घेईल, माझ्या क्लासरूममध्ये मी AC लावून घेईल, त्यानंतर येताना सगळे दरवाजे काचेचे असतील. म्हणजे माझ्याकडे थोडं जास्त भांडवल आलं तर मी माझ्या ऑफिसला, माझ्या क्लासरूमला या सगळ्यांना पॉलिश्ड करल, चकाकी देईल. का चकाकी देऊ शकतो, कारण माझ्याकडे थोडं भांडवल जास्त आहे. मग ऑब्व्हियसली काय होईल, दोन्हीची क्वालिटी सेम असल्यानंतर, किमतीसुद्धा सेम असल्यानंतर जर मी थोडं जास्त पॉलिश्ड तेवढ्या पैशात देऊ शकलो तर ऑब्व्हियसली काय, लोक माझ्याकडे ॲडमिशन घेतील. याला आपण स्पर्धात्मकता किंवा कॉम्पिटिटिव्हनेस हा शब्द वापरतो. आणि कोणत्याही उद्योगधंद्याला स्पर्धात्मक जर राहायचं असेल तर त्याच्याकडे मोकळ्या प्रमाणात भांडवल असणं आवश्यक आहे.
कॉम्पिटिटिव्हनेस. तर या ठिकाणी जर समजा सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले तर ऑटोमॅटिकली अडचण काय होईल, सरकारचा खर्च वाढला, मार्केटमध्ये पैशांचा क्रंच असेल, लिक्विडिटी क्रंच असेल, आणि लिक्विडिटी क्रंच जर झाला तर ऑटोमॅटिकली प्रायव्हेट सेक्टरची, खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता अफेक्ट होईल, आणि यांची स्पर्धात्मकता जर अफेक्ट झाली तर अल्टिमेटली सगळ्यात मोठा लॉस हा असेल की ते मार्केटमधून बाहेर फेकले जातील. यामुळं परीक्षेच्या सोयीनं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, डेफिसिट किंवा तूट चांगली असते का वाईट असते. तर पहिलं वाक्य लक्षात ठेवा, विकसनशील देशांमध्ये तूट असणं चांगलं असतं, कारण ही तूट विकासात्मक असते. सर्वसामान्यांवर खर्च करण्यासाठी सरकारनं केलेला खर्च असतो, मात्र ही तूट एका मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये. एका मर्यादेपर्यंत तूट चांगली असते कारण ती विकासात्मक असते, एका मर्यादेच्या पलीकडे तूट जाता कामा नये कारण ती वाईट असते. का? कारण त्यामुळं मार्केटमध्ये महागाईसुद्धा वाढते, पहिलं नुकसान. दुसरं, मार्केटमधील खाजगी प्लेयर्सची स्पर्धात्मकता सुद्धा नष्ट होते, हे दुसरं महत्त्वाचं कारण. आलं लक्षात? सो हा पहिला कन्सेप्ट झाला तुटीच्या बाबतीत, तूट. बरोबर आहे. आता आपण काही गोष्टी पुढच्या शिकणार आहोत. मी तुम्हाला मागे म्हणलं होतं की मी तुम्हाला शेअर्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय आणि डिबेंचर म्हणजे काय, 3 इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकवणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हे कळलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की इकॉनॉमिक्समध्ये यांचा काय वापर असतो आपल्याला एक लक्षात येईल. चालेल? शेअर्सचे खूप डिटेलमध्ये आपण ज्यावेळी स्टॉक मार्केट हा टॉपिक शिकू त्यावेळेस डिटेलमध्ये शिकू. सध्या फक्त आपल्याला काय करायचं, हे शेअर्स म्हणजे काय आपल्याला सोप्या भाषेमध्ये शिकून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. चालेल? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर्स हे काय आहेत. तर शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर यांना आपण सिक्युरिटीज किंवा रोखे या नावानं सुद्धा ओळखतो. 3 शब्द आहेत. शेअर्स, याला आपण मराठीमध्ये समभाग म्हणतो, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही इंग्लिश शब्द वापर करावा कारण जास्त सोपा आहे. दुसरा शब्द आहे बॉन्ड्स, जेम्स बॉन्डवाला नाही. आणि तिसरा आहे डिबेंचर. बरोबर? शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर त्यांना आपण नेमकं म्हणतो काय. तर सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, या तीनही गोष्टींना, या तिघांना आपण काय म्हणतो, या तिघांना आपण सोप्या भाषेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट हे काय आहेत, हे वित्तीय साधनं आहेत. वित्तीय साधनं इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. हे काय आहेत, वित्तीय साधनं आहेत. मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करणं, पैशांची उलाढाल करणं, या सगळ्यांसाठी जे महत्त्वाचे असणारे सर्व साधनं आहेत, त्या सर्व साधनांपैकी ही 3 महत्त्वाची साधनं आहेत. यामुळे यांना आपण वित्तीय साधनं असं म्हणतो, वित्तीय साधनं. दुसरं महत्त्वाची गोष्ट, यांना आपण सेक्युरिटी हा शब्दसुद्धा वापरतो. सेक्युरिटी, अर्थव्यवस्थेच्या भाषेमध्ये सेक्युरिटीला आपण काय म्हणतो, रोखे हा शब्द वापरतो. सेक्युरिटी म्हणजे सुरक्षा नाही, काय म्हणतो आपण याला, रोखे हा शब्द वापरतो. एक छोटा कायदा आहे, कायद्याबद्दल सांगतो तरी लक्षात ठेवा. शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर हे 3 आपण शिकणार आहोत. पहिली महत्त्वाची गोष्ट, शेअर्स, बॉन्ड्स किंवा डिबेंचर ही वित्तीय साधनं आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे यांना आपण सिक्युरिटी किंवा रोखा हा सुद्धा शब्द वापरतो. एक महत्त्वाचा कायदा आहे, कायद्याचं नाव लक्षात ठेवा, सिक्युरिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956. सिक्युरिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956 नुसार शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर आणि स्क्रिप्ट्स यांना आपण काय म्हणतो, यांना आपण सिक्युरिटीज हा शब्द वापरतो. सिक्युरिटीज म्हणजे रोखे. मग जर ते सरकारने इश्यू केले असेल तर त्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणायचं, जर ते खाजगी व्यक्तीने इश्यू केले असेल त्यांना आपण फक्त सिक्युरिटी हा शब्द वापरायचा. राहील लक्षात बेसिक डिफरन्स. तर लक्षात ठेवा, सिक्युरिटीज अँड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956 नुसार शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर आणि स्क्रिप्ट यांना आपण सिक्युरिटीज किंवा रोखे हा शब्द वापरतो. हा पहिला सोपा कन्सेप्ट आहे. चालेल? आता आपण काय करूया, तिन्ही गोष्टींचा अर्थ समजून घ्या नेमकं काय आहे, आणि मग मी त्यांची टेक्निकल डेफिनेशन सांगेल. पहा, समजा मला एक कंपनी सुरू करायची आहे. ही मला कंपनी सुरू करायची, कंपनीचं नाव आहे समजा एक्स. आता ही कंपनी सुरू करण्यासाठी मी जेव्हा सगळ्या मार्केटचा अभ्यास केला आणि मला किती पैशांची गरज लागेल याचा अभ्यास केला, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही कंपनी सुरू करण्यासाठी मला जवळपास 100 रुपयांची गरज आहे. मला स्वतःला किती रुपयांची गरज आहे, 100 रुपयांची गरज आहे. तर मी काय केलं, मी चेक केलं की माझ्याकडे किती पैसे आहेत. तर मला गरज आहे 100 रुपयांची, बरोबर आहे. पण मी चेक केल्यानंतर मला काय समजलं की माझ्याकडे फक्त 65 रुपये आहेत. माझ्याकडे किती अवेलेबल आहेत, फक्त 65 रुपये माझ्याकडे आहेत.
मग मी घरच्यांकडे गेलो, त्यांना म्हणलं की मला 35 रुपये उसने द्या. त्यांनी नकार दिला. मी जे मित्र म्हणायचे की तू काय काळजी नाही, अर्ध्या रात्री हाक मार, त्यांच्याकडे गेलो की बाबा मला 35 रुपये देतो, पण म्हणला की देऊ शकत नाही, मी पण अडचणीत आहे. मी सगळ्यांकडे फिरलो तर कुणीही मला पैसे दिले नाही. अर्थव्यवस्थेच्या भाषेत, बरोबर आहे. आता कुणीही मला पैसे दिले नाही याचा अर्थ काय आहे की सगळ्यांचं प्रत्येक व्यक्ती हा कसा असतो, हा इकॉनॉमिकली रॅशनल असतो. शब्द लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती हा कसा असतो, इकॉनॉमिकली रॅशनल. म्हणजे काय, कोणत्याही ठिकाणी 1 रुपया 2 रुपये 3 रुपये देण्याच्या अगोदर सुद्धा तो काय विचार करतो, मी या ठिकाणी पैसे दिल्यानंतर मला प्रॉफिट होईल का, माझे पैसे परत येतील का, माझे पैसे सेफ असतील का, मला पैसे किती मिळणार आहे त्याचा तो विचार करतो. आणि जर त्याला प्रॉफिट मिळणार नसेल, त्याचे पैसे सेफ नसेल, तर तो त्या ठिकाणी पैसे देत नाही. या ठिकाणी मी कोणत्या भावनेनं पैसे मागायला गेलो, मित्रत्वाच्या, बरोबर, की दे, मी 2-4 दिवसात देतो. मला सांगा, माझं पण वागणं इकॉनॉमिकली रॅशनल होतं का नव्हतं? म्हणजे मी त्यांचे पैसे घेणार आहे, मी प्रॉफिट कमवणार आहे आणि त्यांना फक्त 35 रुपये परत करणार आहे. सो कुणीही मला पैसे दिले नाही. आपल्या घरच्यांचं एक खूप फेमस वाक्य बघा, तुम्ही ऐकलं असेल, जगात कशाचंही सोंग आणता येतं, पैशांचं सोंग आणता येत नाही. बरोबर आहे. कुणीही कुणालाही 1 रुपया फुकटमध्ये देत नसतो. मग मी काय केलं, आता मला 35 रुपयांची गरज आहे. किती रुपयांची गरज आहे मला 35 रुपयांची गरज आहे. मग मी एक आयडिया लढवली. मी सेबीकडे गेलो. सेबी माहिती आहे सगळ्यांना, SEBI, सगळ्यांनी फुल फॉर्म टाकून बघा. सेबी काय आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. परत एकदा सांगतो, सेबी काय आहे, सेबी आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. बरोबर आहे. सेबीचे डेफिनेशन काय आहे, सेबी हे कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे. सेबी हे कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे. म्हणजे काय, तर जे भांडवली बाजार आहे, या भांडवली बाजाराचं नियमन करणं, त्याचं रेग्युलेशन करणं, त्याच्याशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणं, हे सगळंच्या सगळं काम सेबी करते. इथं लक्षात ठेवा, सेबी हे कॅपिटल मार्केट रेग्युलेटर आहे. आलं लक्षात. सो इथं काय, मला 100 रुपयात कंपनी उभी करायची आहे, माझ्याकडे फक्त 65 आहेत. तर मी हे पैसे मागण्यासाठी गेलो, मला कुणीही पैसे दिले नाही. मग मी कोणाकडे गेलो, मी सेबीकडे गेलो. आणि सेबीकडे जाऊन मी त्यांना सांगितलं की मला असं 35 रुपयांची गरज आहे आणि मला मार्केटमध्ये शेअर्स इश्यू करायचे आहेत. मला मार्केटमध्ये काय करायचं आहे, शेअर्स इश्यू करायचे आहेत. सेबी म्हणली मान्य आहे. सेबीनं माझे सगळे कागदपत्र सगळं तपासलं, माझ्या कंपनीचं भांडवल तपासलं, मार्केटचा सगळा अभ्यास केला आणि सेबी म्हणली तुम्ही शेअर्स इश्यू करा. एवढं सोपं नसतं, पण आपल्यासाठी सोपं आपण समजूया. सेबी म्हणली तुम्ही शेअर्स इश्यू करा. आता शेअर म्हणजे काय, तर मी काय केलं, एका पेपरवर असा पेपर घेतला, सेबीनं मान्यता दिलेला. या पेपरवर असं इथं वरती लिहिलं 1 रुपया, बरोबर आहे. आणि खाली लिहिलं की मी महेश शिंदे एक्स कंपनीचा मालक, असं लिहून देतो की जो कोणी व्यक्ती हा पेपर विकत घेईल त्या व्यक्तीला मी माझ्या कंपनीमध्ये 1 रुपयांची मालकी देईल. आणि खाली माझी सही, या बाजूला सेबीचा स्टॅम्प, या बाजूला सेबीचा स्टॅम्प. आलं लक्षात. आता मला सांगा, आता तुम्ही हा पेपर विकत घ्याल का? हो. का विकत घ्याल? कारण तुम्ही जेवढ्या रुपयांचे हे पेपर्स विकत घ्याल तेवढ्या प्रमाणात मी तुम्हाला माझ्या कंपनीमध्ये मालकी देतोय. अगोदर काय होतं, अगोदर मी तुम्हाला सहज उसने पैसे मागायला आलो, तुम्ही मला नाही उसने पैसे काय मिळत नसतात, आमच्याकडे उसने पैसे नाहीत, काय नाहीत, आम्ही तुम्हाला उसने पैसे देणार नाहीत. तुम्ही नकार दिला. तुमचं नकार देणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं 100% करेक्ट होतं. का? कारण प्रत्येक व्यक्ती हा पोटेन्शियल इन्व्हेस्टर आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं आहे की माझा 1 रुपया सुद्धा जर मी कुणाकडे दिला तर त्या रुपयामधनं मला काहीतरी रिटर्न्स मिळायला हवे, काहीतरी प्रॉफिट मिळायला हवा. जर मला रिटर्न्स आणि प्रॉफिट्स मिळत असतील तर मी त्या ठिकाणी 1 रुपया देईल, अदरवाईज मी रुपया देणार नाही. सो तुमचं वागणं 100% करेक्ट होतं. आता मग मी काय केलं, मी हा पेपर पास करून आणला. आता मी तुम्हाला पेपर विक्रीसाठी आणला आणि म्हणलं की आता हे पेपर विकत घ्या आणि मग मला तुमचे रुपये द्या. आता मात्र तुम्ही पेपर विकत घ्याल आणि तुम्ही मला पैसे द्याल. का द्याल? कारण तुम्ही जे पैसे मला देताय या पैशांच्या बदल्यामध्ये तुम्हाला माझ्या कंपनीमध्ये मालकी मिळतीये. तुम्हाला काय मिळतंय? माझ्या कंपनीमध्ये मालकी मिळत आहे. आलं लक्षात. आपण हे थोडंसं पुसून टाकूया. पहा आता सध्या काय झालं, मग त्या सोयीनं खूप सगळ्या लोकांनी हे 35 पेपर विकत घेतले. कुणी 2 घेतले, कुणी 4 घेतले, कुणी 7 घेतले, कुणी 1 घेतलं. असं या पद्धतीनं मी काय केलं, हे 35 पेपर विकले. आणि 35 पेपर म्हणजे काय विकले, मी शेअर्स विकले. आणि मी इथं काय लिहून दिलंय, जो कोणी हा व्यक्ती हा पेपर विकत घेईल त्या व्यक्तीला मी माझ्या कंपनीची तेवढ्या रुपयांची मालकी देईल. काय देईल? मालकी.
म्हणजे मला सांगा, आता हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे मला सांगा, जर तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील, याचा अर्थ तुम्ही त्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचे मालक आहात की नाही. परत एकदा प्रश्न विचारतो, जर समजा तुमच्याकडं एखाद्या कंपनीचे शेअर्स असतील, तर त्या शेअर्सच्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात की नाही. हो, त्या शेअर्सच्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ शेअर्सची काय डेफिनेशन कळली आपल्याला. लक्षात ठेवा, शेअर्सची डेफिनेशन काय आहे. शेअर्स हे मालकीचं साधन आहे. सगळ्यात पहिली डेफिनेशन आपल्याला काय कळली, शेअर्स हे मालकीचे साधन आहे. शेअर्स काय आहे, शेअर्स हे मालकीचं साधन आहे. इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणायचं, शेअर इज अन ओनरशिप इन्स्ट्रुमेंट. मालकीचं साधन आहे, शेअर एक ओनरशिप इन्स्ट्रुमेंट आहे. आता मी कंपनीत किती टक्क्यांचा मालक झालो, मी कंपनीमध्ये 65% मालक झालो. तुम्ही कंपनीमध्ये किती टक्क्यांचे मालक झालात, तुम्ही कंपनीमध्ये 35% मालक झाला. आला फरक लक्षात. तर जेव्हा एखाद्या कंपनीकडनं मार्केटमध्ये शेअर्स विकले जातात, शेअर्स इश्यू केले जातात, तर तो थोडक्यात काय असतो, भांडवल उभं करत असतो. आणि या भांडवलामार्फत जे शेअर्स विकले जातात, हे शेअर्स जे व्यक्ती विकत घेतात ते व्यक्ती त्या कंपनीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये मालक असतात. सो शेअर्स काय आहे, शेअर्स हे एक ओनरशिप इन्स्ट्रुमेंट आहे. शेअर्स हे एक मालकीचे साधन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेअर्स काय आहे, शेअर्स हे एक मालकीचं साधन आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. राहील लक्षात ही गोष्ट. चला ठीक आहे, आता हे इथपर्यंत क्लिअर झालं. शेअर्स काय आहे, मालकीचं साधन आहे. मग समजा आता या कंपनीनं काय केलं, या कंपनीनं वर्षभर काम केलं. वर्षभर काम करून कंपनीनं समजा 5,000 रुपये कमवले. हे कंपनीचं काय आहे, हे कंपनीचं एकूण प्रॉफिट आहे. बरोबर आहे. त्या वर्षभरात समजा खर्च, रेंट, कर्मचाऱ्यांच्या पगारी, पेट्रोलचा खर्च, गाड्यांचा खर्च, टॅक्सेस भरणं, हे सगळं गेल्यानंतर या कंपनीकडे शेवटी किती रुपये उरले, या कंपनीकडे शेवटी 5,000 रुपये उरले. किती रुपये उरले कंपनीकडे, शेवटी 5,000 रुपये उरले. हा महत्त्वाचा मुद्दा. आता 5,000 रुपये उरल्यानंतर मला सांगा, माझ्याकडं कंपनीची किती टक्के मालकी आहे, 65% मालकी आहे, 65%. मग माझ्याकडे 65% मालकी असेल तर 5,000 रुपयातले किती टक्के मला मिळतील, 65% मला मिळतील. सांगा, 5,000चे 65% किती होतात, किती होतात सांगा. बरोबर आहे ना. $3,250. माझ्याकडे किती रुपये येतील, $3,250 रुपये येतील. बरोबर, माझ्याकडे किती रुपये आले, $3,250 रुपये आले. हे काय झाले, मला त्या कंपनीमधनं मिळणारं 65% प्रॉफिट झाला. पण आता समजा एखाद्या व्यक्तीनं 2च शेअर्स विकत घेतलेत, एखाद्या व्यक्तीनं 2 शेअर विकत घेतलेत, तर मला सांगा 2 शेअर्स असल्यावर त्याला किती रुपये मिळतील, त्याला 100 रुपये मिळतील. एखाद्याकडे एकच शेअर आहे, त्याला किती रुपये मिळतील, त्याला 50 रुपये मिळतील. एखाद्याकडे 4 शेअर्स आहेत, त्याला किती मिळतील, त्याला 200 रुपये मिळतील. हे मला सांगा, हा 5,000 रुपये हा काय झाला, प्रॉफिट झाला. प्रॉफिटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, लाभ. याला आपण काय म्हणतो, लाभ म्हणतो. मग मला सांगा, या प्रॉफिटमधला मेजॉरिटी हिस्सा कोणाला मिळाला, मला मिळाला. मग हे 3,250 रुपये हे काय झाले, हा लाभ झाला, लाभ हे प्रॉफिट. आणि मला सांगा, यांना फुल प्रॉफिट मिळालंय का, यांना त्या प्रॉफिटमधला छोटा छोटा हिस्सा मिळालाय. यांना हे जे लोक आहेत 50 रुपये 100 रुपये कमवणारे, यांना फुल प्रॉफिट मिळालेलं आहे का, त्या प्रॉफिटमधला थोडासा हिस्सा मिळालाय. यांना थोडासा हिस्सा मिळाला, यांना थोडासा अंश मिळालाय, तर याला आपण म्हणतो लाभांश. याला आपण काय शब्द वापरतो, लाभांश. इंग्लिशमध्ये याला काय म्हणायचं, याला म्हणायचं डिव्हिडेंड. राहील लक्षात. तर तुम्हाला आठवतं, कालच्या इकॉनॉमिक्सचं लेक्चर शिकवताना जे इकॉनॉमिक्स स्ट्रक्चर त्यात मी एक शब्द वापरला होता, डिव्हिडेंड. डिव्हिडेंड म्हणजे काय, लाभांश. एखाद्या व्यक्तीला त्याच्या शेअर होल्डिंगच्या प्रमाणात जो प्रॉफिटमधला हिस्सा मिळतो, प्रॉफिटमधला वाटा मिळतो, प्रॉफिटमधला अंश मिळतो, त्याला आपण लाभांश असं म्हणतो. लाभांश कोणाला मिळतो, शेअर होल्डर्सला लाभांश मिळतो. हे लक्षात ठेवा. शेअर होल्डर्स आर एंटायटल्ड टू गेट डिव्हिडेंड. शेअर होल्डर्सला लाभांश मिळतो किंवा शेअर होल्डर्स हे लाभांश मिळण्यासाठी पात्र असतात. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे.
राहील लक्षात. तर हे बेसिक आहे, आलं लक्षात. शेअर्स हे कशा साधन आहे, मालकीचं साधन आहे. ज्या व्यक्तींकडे शेअर असतो त्यांना मालकी मिळते. शेअर्सचे खूप सगळे प्रकार आहेत, आपण त्यामध्ये आत्ता जाणार नाहीयेत, तो आपल्या अभ्यासाचा पुढचा टप्पा आहे. फक्त सध्या काय लक्षात ठेवा, शेअर्स हे मालकीचं साधन आहे. ज्या व्यक्तीकडे शेअर्स असतो त्या व्यक्तीला काय मिळतो, लाभांश मिळतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय शब्द वापरतो, डिव्हिडंड हा शब्द वापरतो. आता हे झालं तुमच्या शेअर्सच्या बाबतीत. तर इथून पुढे हमेशा एक डेफिनेशन लक्षात ठेवायची, शेअर्स म्हणजे काय, तर एकदम सोप्या भाषेमध्ये शेअर्स हे मालकीचं साधन आहे. राहील लक्षात. शेअर्स काय आहे, शेअर्स हे एक प्रकारचं मालकीचं साधन आहे, हे लक्षात ठेवा. शेअर्स आर ओनरशिप इन्स्ट्रुमेंट, पहिला महत्वाचा मुद्दा. चालेल. आता आपण बॉन्ड्स आणि डिबेंचर बद्दल बघूया. बॉन्ड्स, आता काय झालं, मी कंपनी उभी केली, बरोबर, मी कंपनी उभी केली, सगळं झालं. आता आपण काय करूया, सोप्या भाषेत बॉन्ड्स आणि डिबेंचर काय समजून घेऊया. तर आपण काय करूया, आता शेअर्स आपण शिकलोय, आता आपण बॉन्ड्स आणि डिबेंचर म्हणजे काय समजून घ्या. सोपी प्रोसेस आहे. मग मी तुम्हाला याची थिओरिटिकल डेफिनेशन सुद्धा सांगेल. पहा, मगाशी आपण काय पाहितलं, ही माझी कंपनी होती, एक्स नावाची कंपनी. या कंपनी उभी करण्यासाठी मला 100 रुपयांची गरज होती. 65 रुपये मी स्वतः आणले. त्यानंतर 35 रुपये मी शेअर्समधनं लोकांकडनं घेतले. या पद्धतीनं मी काय केलं, ही 100 रुपयांची माझी कंपनी उभी केली. आता उद्या मला काय हवंय, उद्या मला समजा माझ्या कंपनीला कलर करायचा आहे किंवा माझ्या कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे, बरोबर आहे, किंवा मला मॉडर्नायझेशन करायचं, काहीतरी गोष्टी करायच्या, यासाठी मला आणखीन पैसे हवेत. आता मला आणखीन पैसे हवेत, मला आणखीन नवीन भांडवल उभं करायचं आहे. मग या केसमध्ये मी काय करू शकतो, परत नवीन शेअर्स इश्यू करू शकतो. पण जर मी आणखीन शेअर्स इश्यू केले तर ऑटोमॅटिकली नंबर ऑफ शेअर होल्डर यांची संख्या वाढेल. आणि नंबर ऑफ शेअर होल्डर्सची जर संख्या वाढली तर ऑटोमॅटिकली जे प्रॉफिट मिळणार आहे, या प्रॉफिटमध्ये वाटेकरी जास्त होतील. आणि वाटेकरी जर जास्त झाले तर लोकांनी माझे शेअर स्वतःकडे ठेवण्यापेक्षा माझे शेअर्स विकून टाकायला सुरू करतील. आणि सगळ्या लोकांनी जर मार्केटमध्ये माझ्या कंपनीचे शेअर्स विकण्यासाठी आणले तर अल्टिमेटली काय होईल, माझ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी होईल, माझ्या कंपनीची पत कमी होईल. त्यामुळं खूप जास्त शेअर्स इश्यू करणं हे ॲडवायजेबल सुद्धा नसतं. आणि सोबतच सेबी यासाठी परवानगी सुद्धा देत नाही, तुम्हाला त्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतील. मग मी काय विचार करतो, चला शेअर्स नको इश्यू करायला, आता आपण काय करूया, कर्ज घेऊया. काय करूया, कर्ज घेऊया. मग मी काय करतो, मी परत एकदा सेबीकडे जातो. मग सेबी मला म्हणते की तुम्ही काय करा, बॉन्ड इश्यू करा. बॉन्ड वरती 100 रुपये लिहिलेलं असेल, हा बॉन्ड आहे. आता मी इथं काय लिहितो, मी महेश शिंदे एक्स नावाच्या कंपनीचा मालक, असं लिहून देतो की जो कोणी व्यक्ती हा 100 रुपयाचा पेपर विकत घेऊन मला 100 रुपये देईल, त्या व्यक्तीला मी दर 6 महिन्यांनी एवढं व्याज देईल, दर वर्षभराने एवढं व्याज देईल, किंवा मी एकदाच एवढं व्याज देईल आणि याच्या बदल्यात त्याचे पैसे मी 3 वर्षांनं पूर्ण परत करेल, असं मी त्याला लिहून देईल. म्हणजे काय होईल, या ठिकाणी मी जो व्यक्ती हा बॉन्ड विकत घेईल त्याला व्याज प्लस मुद्दल परत करेल. पण मला सांगा, कोणतंही कर्ज घेताना तुम्हाला काहीतरी तारण द्यावं लागेल की नाही. तारण शब्द माहिती आहे ना, तारण. तारण ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मॉर्टगेज. आपल्या बोलीभाषेमध्ये याला आपण काय म्हणतो, बोलीभाषेत आपण याला गहाण ठेवणं म्हणतो. गहाण ठेवणं. आणखीन शब्द वापरला त्याला आपण म्हणतो कोलॅटरल, किंवा काहीतरी सिक्युरिटी, काहीतरी सुरक्षा द्यावी लागेल. पहा, इथलचा सिक्युरिटी शब्द आणि रोखे या दोन्हीमध्ये फरक आहे. समजा मला तुमच्याकडनं कर्ज घ्यायचंय, तुम्ही मला 1000 रुपये देणार आहेत आणि मी म्हणलं की काही नाही, आपण आपली चांगली दोस्ती आहे, तू 1000 रुपये दे, तुम्ही द्याल का. नाही, तुम्ही काय म्हणाल, बाबा काहीतरी गहाण ठेव, काहीतरी तारण ठेव. तर हे जे सगळे शब्द आहेत ना, तारण ठेवणं याला इंग्लिशमध्ये आपण मॉर्टगेज म्हणतो, बोलीभाषेत गहाण ठेवणं म्हणतो, किंवा आणखीन याला कोलॅटरल ठेवणं किंवा सिक्युरिटी ठेवणं असं म्हणतो. बरोबर आहे. हलचल पिक्चर आठवतो ना, सॉरी चुपके चुपके, ज्यामध्ये तो परेश रावल स्वतःचे जहाज सोडून घेण्यासाठी या 2 राजपाल यादव आणि तो आणखीन एक हिरो, काय त्याचं नाव मला आठवत नाही, या दोघांना त्यांच्याकडं गहाण ठेवतो. बरोबर आहे. कोलॅटरल ठेवतो, सिक्युरिटी ठेवतो. तर इथं काय, इथं मी सुद्धा काय करतोय, मार्केटमधनं 100 रुपयांचं कर्ज उचलतोय. पण हे कर्ज उचलत असताना या कर्जासाठी मला काहीतरी गहाण ठेवावं लागेल, काहीतरी तारण ठेवावं लागेल. मग जी गोष्ट मला तारण ठेवावी लागेल त्याला आपण सिक्युरिटी असं म्हणतो. मग या ठिकाणी बॉन्डमध्ये तारण ठेवताना मी काय म्हणतो, व जर मी या व्यक्तीचे मुद्दल आणि व्याज देऊ शकलो नाही तर त्यासाठी तारण म्हणून मी माझी स्वतःची कंपनी ठेवत आहे. तारण काय असेल, त्या ठिकाणी तारण म्हणून माझी स्वतःची कंपनी असेल.
आलं लक्षात? म्हणजे जर समजा उद्या मी पैसे देऊ शकलो नाही तर हे सगळे जे बॉन्ड होल्डर्स आहेत, ज्यांनी बॉन्ड्स विकत घेऊन मला कर्ज दिलेलं आहे, हे सर्वच्या सर्व बॉन्ड होल्डर्स येऊन माझी कंपनी विकून स्वतःचे पैसे उभे करू शकतात. आलं लक्षात? तर इथं काय शिकायचं आहे? महत्त्वाचा मुद्दा आहे, बॉन्ड हे कशाचं साधन आहे? हे कर्जाचं साधन आहे. बॉन्ड हे कर्जाचे साधन आहे. महत्त्वाची गोष्ट, बॉन्डसाठी तारण ठेवावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॉन्डसाठी तारण ठेवावं लागतं. आलं लक्षात? बॉन्ड. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, मला हे पैसे उभे केलेत तरी मला आणखीनही पैसे पुरत नाहीत, मला आणखीन पैसे हवेत. मला काय हवंय? मला आणखीन जास्त पैसे हवेत. मग मी काय करतो? मग आता मी बॉन्ड वापरून झाले, डिबेंचर वापरून झाले, बॉन्ड वापरून झाले, शेअर वापरून झाले, मला आणखीन पैसे हवेत. मग मी काय करतो? मी मार्केटमध्ये जातो. बरोबर आहे? आता मी मार्केटमध्ये आलोय हे इमॅजिन करताना तुम्हाला आणखीन एक कंपॅरिझन शिकवायचं. समजा मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूकदार आहात. बरोबर आहे? मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूकदार आहात. मी तुमच्याकडे एक पेपर घेऊन आलो, स्टॅम्प पेपर, बॉन्ड पेपर. त्या बॉन्ड पेपरवर मी लिहिलंय की मी महेश शिंदे असं असं लिहून देतो की मला तुम्ही 100 रुपये द्या, याच्या बदल्यात मी तुम्हाला दर 6 महिन्यांनी व्याज देईल किंवा वर्षभराने व्याज देईल किंवा 1.5 वर्षांनी व्याज देईल आणि 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर तुमची सगळी मुद्दल परत करल. फक्त हे सगळं लिहून देत असताना मी त्या ठिकाणी काहीही तारण देत नाही. बॉन्ड सारखंच, फक्त इथं काय होतंय? बॉन्डमध्ये तारण दिलं जातं, मॉर्टगेज दिलं जातं, गहाण ठेवलं जातं. मी आता काय आलोय? मी आलोय सेम पेपर घेऊन आलोय, फक्त या ठिकाणी मी काय म्हणतोय की मी काहीही तारण देणार नाही. मी सुद्धा आलोय, मुकेश अंबानी, आम्ही दोघं जण सोबत आलोय. इमॅजिन करायला काय जातंय? मी सुद्धा आलोय, मुकेश अंबानी सुद्धा आलेत. मी जसं लिहिलंय सगळं सेम त्यांनी लिहिलंय की मी मुकेश अंबानी असं असं लिहून देतो की मला तुम्ही 100 रुपये द्या आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला व्याज देईल, मुद्दल सुद्धा देईल. फक्त जर मी परतफेड करू शकलो नाही तर यासाठी मी कोणतंही तारण देणार नाही, कोणतंही मॉर्टगेज देणार नाही. तर मला सांगा, तुम्ही 100 रुपये मला द्याल का मुकेश अंबानीला द्याल? ऑब्व्हियस गोष्ट, तुम्ही मुकेश अंबानीला द्याल. का मुकेश अंबानीला द्याल? त्यामागचं सगळ्यात मेन कारण आहे मुकेश अंबानी यांची मार्केटमध्ये असणारी क्रेडिट वर्दीनेस, त्यांचं मार्केटमध्ये असणारं नाव, त्यांचं असणारं बोलबाला, त्यांच्याबद्दल असणारा कॉन्फिडन्स मार्केटचा. तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्याकडनं तो बॉन्ड घेता, तुम्ही त्यांना 100 रुपये देता, पण तुम्ही मला देत नाही. म्हणजे याला आपण म्हणतो डिबेंचर. हे काय आहे? हे आहे डिबेंचर. सेम वरती डिबेंचर मी इथं लिहितोय, हे डिबेंचर आहे. 100 रुपये इथं लिहिलेले आहेत. सगळं 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 सेम लिहिलेलं आहे, बॉन्ड सारखं. बरोबर आहे? फक्त इथं काय? इथं कंपनी हा जो शब्द आहे हा तारण म्हणून दिलेला नाही. कंपनी तारण नाही. हा कशावर इश्यू केला जातो? हा ज्या व्यक्तीने डिबेंचर इश्यू केलेला आहे त्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेस, त्या व्यक्तीचं मार्केटमध्ये असणारं वजन वर अवलंबून असतं. त्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेसवर हे अवलंबून असतं. राहील लक्षात? हे सगळं त्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेसवर अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता पहा बेसिक फरक. बॉन्ड आणि डिबेंचर दोन्ही सुद्धा काय आहे? बॉन्ड आणि डिबेंचर दोन्ही सुद्धा कर्जाची साधनं आहेत. बॉन्ड आणि डिबेंचर दोन्ही सुद्धा कर्जाची साधनं आहेत. दोन्हीमध्ये फक्त फरक काय आहे? बॉन्डसाठी तुम्हाला तारण द्यावं लागतं, काहीतरी गहाण ठेवावं लागतं. डिबेंचरसाठी मात्र तुम्हाला या प्रकारचं काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. तर फरक, शेअर्स हे मालकीचं साधन आहे, बॉन्ड्स आणि डिबेंचर हे कर्जाची साधनं आहेत. त्यांना आपण इंग्लिशमध्ये एक शब्द वापरतो, तो शब्द लक्षात ठेवा. तो शब्द आहे डेट इन्स्ट्रुमेंट. बॉन्ड आणि डिबेंचर काय आहेत? हे दोन्ही सुद्धा डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे काय आहेत? कर्जाची साधनं आहेत. आता आपण यांचं थेरॉटिकल डेफिनेशन्स पाहूया. शेअर्स काय आहे? शेअर्स हे मालकीचं साधन असतं. शेअर्स हे मालकीचं साधन असतं आणि ज्या व्यक्तीकडे शेअर्स असतात त्या व्यक्तीला त्या शेअर्सच्या बदल्यात काय मिळतो? लाभांश मिळतो, ज्याला आपण डिव्हिडंड हा शब्द वापरतो. त्या व्यक्तीला शेअर्सच्या बदल्यात काय मिळतो? लाभांश मिळतो, ज्याला आपण डिव्हिडंड हा शब्द वापरतो. दुसरा आहे बॉन्ड. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, बॉन्ड हे कर्जाचं साधन आहे. बॉन्ड काय आहे? बॉन्ड हे कर्जाचं साधन आहे. बरोबर आहे? मार्केटमध्ये बॉन्ड इश्यू करून कर्ज उभं केलं जातं, कर्ज घेतलं जातं.
2-3 प्रकारचे बॉन्ड असतात. त्यातलं महत्त्वाचं आहे, सरकारनं जर बॉन्ड इश्यू केले तर त्याला आपण सरकारी बॉन्ड असं म्हणतो, किंवा एखाद्या खाजगी कंपनीनं बॉन्ड इश्यू केले तर त्याला आपण कंपनी बॉन्ड असं म्हणतो. खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत. फर्टिलायझर बॉन्ड आहे, मसाला बॉन्ड आहे, ऑइल बॉन्ड आहे, आदित्य बिर्ला बॉन्ड्स आहेत, खूप सगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतात. या बॉन्ड्सवर व्हॅरिएबल किंवा फिक्स्ड व्याजदर असतो. व्हॅरिएबल म्हणजे काय, मार्केटची कंडिशन चेंज झाली, डिमांड सप्लाय चेंज झाला की ऑटोमॅटिकली या बॉन्डवर असणारं व्याज चेंज होतं. व्हॅरिएबल व्याजदर, किंवा काही काही बॉन्डमध्ये व्याजदर फिक्स असतो, जो सुरुवातीला जो ठरलाय तोच व्याजदर असतो. मार्केटची कंडिशन चेंज हो, मागणी पुरवठा वाढो किंवा काही हो, यामध्ये फरक पडत नाही, याला म्हणायचं फिक्स्ड व्याजदर. हे काय असतं, फिक्स्ड व्याजदर असतं. खूप जास्त वापर होतो मार्केटमध्ये कर्ज उभं करण्यासाठी, बॉन्डचा सगळ्यात जास्त वापर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बॉन्ड काय असं एक सुरक्षित गुंतवणुकीचं साधन आहे. आणि या बॉन्डला काय असतो, मॅच्युरिटी पिरियड असतो, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, याला मुदत कालावधी असतो. बॉन्डला काय असतो, मुदत कालावधी असतो. म्हणजे काय, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्षानंतर हा मुदत कालावधी संपला की ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्या व्यक्तीकडनं तुम्ही हा बॉन्ड विकत घेतलेला आहे त्या व्यक्तीला बॉन्ड परत करायचा आणि तुमचं मुद्दल विकत घ्यायचं. हा मुदत कालावधी असतो. बॉन्डला काय असतो, मॅच्युरिटी पिरियड असतो, मुदत कालावधी असतो. हां, इथं आणखीन एक सांगायचं राहिलं, याला काय असतं, तारण द्यावं लागतं. तारण असणं आवश्यक आहे. तारण म्हणजे काय, मॉर्गेज. त्यानंतर आहे डिबेंचर. डिबेंचर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर दोन्हीमध्ये फरक विचारला गेला तर इथं लक्षात ठेवा, डिबेंचर्सचा पर्पज हा आहे, हा बॉन्डपेक्षा जास्त स्पेसिफिक पर्पज असतो. म्हणजे इथं आपण काय करतो, ऑइल बॉन्ड वापरतो, तर डिबेंचर त्या ऑइल बॉन्डमध्ये ते ऑइल कशासाठी वापरणार आहेत, ऑइल परचेस करण्यासाठी, कंपनी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, की नेमकं कशासाठी वापरणार आहे, हा पर्पज स्पेसिफिकली मेन्शन्ड असतो. हा पर्पज काय असतो, स्पेसिफिकली मेन्शन्ड असतो. तेव्हा लक्षात ठेवा, डिबेंचरचा पर्पज हा खूप जास्त स्पेसिफिक असतो. डिबेंचरचा पर्पज हा खूप जास्त स्पेसिफिक असतो. महत्त्वाची गोष्ट, डिबेंचरच्या मार्फत आपण शॉर्ट टर्म, लघुकालीन भांडवल उभं केलं जातं आणि यांचा उद्देश असतो कंपनीचं एक्सपान्शन करणं, कंपनीचं विस्तारीकरण करणं. मग यामध्ये डिबेंचर्सला आपण आणखीन एक शब्द वापरतो, तो आहे रेव्हेन्यू बॉन्ड. डिबेंचरला रेव्हेन्यू बॉन्ड सुद्धा म्हणलं जातं, याला स्टार मार्क करतो. पण काही स्पेसिफिक कारणांसाठी म्हणलं जातं. महत्त्वाचा मुद्दा, जसं बॉन्ड इश्यू करताना त्यासाठी काहीतरी सिक्युरिटी द्यावी लागते, तसं डिबेंचरसाठी काहीही सिक्युरिटी द्यावी लागत नाही. डिबेंचरसाठी काहीही सिक्युरिटी द्यावी लागत नाही. डिबेंचर कशावर अवलंबून असतो, डिबेंचर हे इश्यू करणाऱ्याच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेस, म्हणजे त्या व्यक्तीच्या मार्केटमध्ये असणाऱ्या वजनावर अवलंबून असतो. हा सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. डिबेंचर ज्याने इश्यू केलेला आहे त्या इश्यू करणाऱ्या व्यक्तीच्या पर्सनल क्रेडिट वर्दीनेसवर अवलंबून असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा, शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट नुसार शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स आणि स्क्रिप्ट या सगळ्यांना आपण काय म्हणतो, या सगळ्यांना आपण सिक्युरिटी किंवा रोखे हा शब्द वापरतो. राहील लक्षात शेअर्स, बॉन्ड्स आणि डिबेंचर. इंटरेस्टिंग आहे. आता आपण काय करूया, पुढचे 2-3 छोटे छोटे कन्सेप्ट आपण शिकूया. मनी मार्केट, बरोबर आहे. पहा, आता मी तुम्हाला काय सांगितलं, आता मी तुम्हाला सांगितलं की बॉन्डचा मॅच्युरिटी पिरियड असतो. बॉन्ड हे काय वित्तीय साधन आहे. तर मग हे जे सगळं पैसे उभे करण्याचं जे मार्केट आहे, या सगळ्यांना एक मॅच्युरिटी पिरियड असतो. तुमचा चेक आठवतो, तुम्ही चेक पाहितले, चेकवर लिहिलेलं असतं बघा, हा चेक 90 दिवसांच्या कालावधीसाठी व्हॅलिड असेल. म्हणजे ज्या दिवशी आपण त्या चेकच्या उजव्या कॉर्नरला असणाऱ्या बॉक्समध्ये डेट टाकतो, त्या टाकलेल्या डेटपासून तो चेक किती दिवस व्हॅलिड असतो, 90 दिवस व्हॅलिड असतो. टाकलेल्या डेटपासून तो चेक हा 90 दिवस व्हॅलिड असतो. मग त्याला मॅच्युरिटी पिरियड आहे. वेगवेगळ्या वित्तीय साधनांना वेगवेगळी मॅच्युरिटी पिरियड असते, वेगवेगळा मुदत कालावधी असतो. मग इथं महत्त्वाची गोष्ट, ज्या वित्तीय साधनांचा मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो, लक्षात ठेवा, ज्या वित्तीय साधनांचा मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो त्या वित्तीय साधनांना आपण काय म्हणतो, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. ज्या मार्केटमध्ये असणाऱ्या वित्तीय साधनांचा कालावधी किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचा मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा कमी असतो, त्या सर्व वित्तीय साधनांच्या मार्केटला आपण मनी मार्केट असं म्हणतो. व ज्या वित्तीय साधनांचा मुदत कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असतो त्याला आपण कॅपिटल मार्केट असं म्हणतो. सोपा कन्सेप्ट आहे. लेस दॅन 1 इयर मुदत कालावधी आणि या ठिकाणी आहे मोर दॅन 1 इयर मुदत कालावधी.
राहतील लक्षात दोन गोष्टी, 1 वर्षापेक्षा कमी मुदत कालावधी, 1 वर्षापेक्षा जास्त मुदत कालावधी. हमेशा लक्षात ठेवा ज्या ठिकाणी कॅपिटल हा शब्द येतो हे नॉर्मली काय असतं, लॉंग टर्म असतं. कॅपिटल मार्केट कसं असतं, लॉंग टर्म असतं. मनी मार्केट हे लॉंग टर्म नसतं, मनी मार्केट हे शॉर्ट टर्म असतं, हे लक्षात ठेवा. चालेल. त्यानंतर गिल्ट एज्ड मार्केट. गिल्ट एज्ड मार्केट म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, मग सरकारने इश्यू केलेले बॉन्ड्स असतील, सरकारने इश्यू केलेले डिबेंचर्स असतील किंवा सरकारने इश्यू केलेली कोणतीही गोष्ट असेल, सरकारने इश्यू केलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींच्या मार्केटला आपण गिल्ट एज्ड मार्केट असं म्हणतो. हा शब्द लक्षात ठेवा. सरकारी बॉन्डच्या मार्केटला आपण गिल्ट एज मार्केट असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, गिल्ट एज्ड मार्केट हे गुंतवणुकीचं सर्वात सुरक्षित मार्केट आहे. गिल्ट एज्ड मार्केट हे गुंतवणुकीचं सर्वात सुरक्षित मार्केट आहे. हा सगळ्यात बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. राहील लक्षात. आता आपण उद्याच्या लेक्चरला काय करूया, ट्रेजरी बिल म्हणजे काय हे आपण शिकायला सुरू करूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.